या अतिशय कल्पक आणि काळाला आवश्यक असलेल्या परिषदेचे अध्यक्ष, ती जे मराठी साहित्य संमेलनाचेही म्हणे कुठल्या तरी एका वर्षी अध्यक्ष होते, पण आपल्या मनात असतं की शाश्वत अध्यक्ष आहे. असे सन्माननीय श्रीपादजी सरनीस, महिला बाल कल्याण समितीच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राणीताई, माझे हे जुने दीर्घकाळचे म्हणजे 40-50 वर्षाचे सहकारी मंत्री विश्वनाथ कोटकर, या सर्व कार्यक्रमाच्या मागचं मूळचं दृश्य संकल्पना ध्यास ज्यांचा आहे ते शिवरामजी कांबळे. आल्यानंतर मला खूप आनंद वाटला. ते योगेश कुलकर्णी भेटले, त्यांनी जुन्या स्मृतींना आठवण करून दिली. खूप आनंद वाटला मला. शिवाय आवर्जून जे आपण सगळे उपस्थित आहोत असे समाजातले विविध माता पिता, बंधू भगिनी आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी मित्र म्हणजे आजच्या या पवित्र दिवशी अर्थातच पहिलं वंदन विश्ववंद्य जिजाऊ माता आणि विश्वगुरु स्वामी विवेकानंद यांच्या चरणी मी शब्दात सांगता येणार नाही एवढ्या विनम्रतेने वंदन करतो. मी तर म्हणेन की ह्या होणाऱ्या पहिल्या नैतिक शिक्षण परिषद जर काही शिकायचं असेल तर जिजाऊ माता आणि स्वामीजींचं आयुष्य शिकावं आणि त्याचा अंश काही आपल्या जीवनात आणावा, तर जीवनातली नैतिकता पण आली आणि सर्व जीवन पण धन्य. या दोन महान नावांमध्ये त्या पवित्र मुहूर्ताला आपण बोलतो आहोत. शिवरामजींनी अतिशय प्रेमाने उल्लेख केला किंवा मी इथे आलो, खरं म्हणजे मी उलट म्हणतोय, मला तुम्ही उलट या पवित्र दिवशी आणि ते सुद्धा अतिशय दूरदृष्टी ठेवून असलेली पहिली परिषद, नैतिक शिक्षण ही काळाची गरज आणि त्याची असलेली पहिली परिषद, तर मी उलट म्हणतोय की तुम्ही मला बोलवलं, खास सन्मान पण आहे. मीच आभारी आहे मनापासून की तुमच्यामध्ये येऊ शकलो, तुमच्याशी बोलता आलंय आणि एका मागून एक सगळ्या आनंदाच्याच लाटा आहेत, आनंदाच्या लाटा आहेत एका मागून. आता तिकडं निमंत्रण पत्रिकेवर तिथं मराठी शब्दांमध्ये माझा उल्लेख की परिषदेचं उद्घाटन, त्यामुळे मी हे आनंददायक वाक्य पण आता माईकवर न बोलतो, ते म्हणजे या पवित्र परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे. अर्थातच इथून पुढच्या सर्व वाटचालीलाही शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्या सुद्धा नुसत्या कोरड्या नाही. माझा हा शब्द देतो तुम्हाला की इथून पुढच्या वाटचालीला जी सर्व प्रकारची काय आमची मदत, सहभाग, मी आणि माझी 100% तुमच्या बरोबर. इतक्या या पवित्र दिवशी आपण बोलतो आणि मी जे म्हणतो त्याच्या आनंदाच्या एकामागून एक आनंदाचा लाटा. ते जागी उल्लेख आहे की राणीताई असणार आहे. मला आठवलं की 33 वर्षांपूर्वी मला सरकारने जबाबदारी सोपवली होती संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला बाल कल्याण आणि अपंग पुनर्वसन खात्याचा राज्याचा संचालक. आणि त्यांच्या भेटीमुळे सुद्धा मनात त्याला एक उजाळा मिळाला आणि आपण इथे ज्या दिव्यांगांकरता काम करणाऱ्या संस्थांचाही सत्कार केला. माझी तर भावना आहे माझाच सत्कार.
एक अधिकारी म्हणून त्या पदावर जरी 33 वर्षापूर्वी होतो तरी मुळी समाजाचं दुःख कळणे आणि वर ते आपल्या परीने दूर करायला थोडं तरी काम करता येईल. प्रार्थनेत त्याच्या ओळी शिवरामजींनी उल्लेख केला, जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला. असं सर मला त्यामुळे आठवत. नेहरू युवा केंद्राचा मी होतो भारताचा महासंचालक 23 वर्षांपूर्वी. पण तुम्ही पहा की हे कुलकर्णी असो शिवरामजी असो, माझ्या मनामध्ये या ऋणानुबंधांना फार मोठं मोल आहे. मी तुम्हाला खरंच अतिशय मनापासून सांगतो. माणसं त्या त्यावेळी वेगवेगळ्या पदांवर असतात, पण ते अळवावरचं पाणी आहे. तथाकथित पद काल आहेत, आज नसतील, उद्या मिळतील, परवा जातील, पण तू काम काय केलंस तिथे? आणि खरंच आहे की दुःखितांचे अश्रू पुसले का, शोषितांचं शोषण दूर केलं का, तर तू काहीतरी काम तरी केलंस. आणि मग जेव्हा ऋणानुबंध असतात दीर्घकाळचे, त्याचा माझ्या मनातला आनंद आहे. आणि आज इथे येण्याच्या निमित्ताने ते ऋणानुबंध पुन्हा बळकट झाले आणि इथून पुढे होत राहत नाही. असं जर मी बसत होतो तो विश्वनाथ चौधर अतिशय प्रेमाने भेटले. प्रत्यक्ष आमची भेट आता जरा काही काळाने जरी झालेली असली तरी अनेक नाती अशी असतात की ज्याला सदेह भेट सारखा थोर, निस्वार्थ, तपस्वी, त्यागी, महान व्यक्ती विलासराव चाफेकर. माझे त्यांचे दीर्घकाळचे ऋणानुबंध होते. आज ते शरीराने आपल्यात नाही, पण त्यांनी जेव्हा वंचित घटकासाठी काम केलं तर माझा खारीचा वाटा आहे सोन्यापूर्वीचा. आणि झालो आहे तरी जाणीवशील आणि चाफेकर सरांची माझा पुढे सुद्धा संपर्क सतत होता. ते बसल्या बसल्याने विश्वनाथ चौधरीकडनं थोडं समजावून घ्यायचा प्रयत्न केला. मराठी साहित्याचे शाश्वत अध्यक्ष यांची पण माझी सदैव भेट असतात. मला त्यांनी एक इतका आनंददायक धागा सांगितला की बस माझा आधीच आनंदाने भरलेला दिवस आणखी आनंदाने भरला. ते म्हणाले त्यांचे चिरंजीव काही काळासाठी चाणक्यच होते, आता जज आहे, न्यायाधीश. केवढा आनंद या सगळ्यामध्ये. 2000 साली चाणक्य मंडलचा एक फाउंडेशन कोर्स केला मल्लांनी. आता शाळा चालवतो तुम्ही, त्याबद्दल त्याचा सत्कार केला. जेवढ्या प्रेमाने भेटलाय, मी सांगतोय तुम्हाला पुन्हा की प्रेमाशिवाय माणसा माणसाच्या नात्याचं दुसरं काहीही मोलाचं नाही. फार माणसांना वाटत असतं मी पैसा किती मिळवला, पद कोणती मिळवली, कीर्ती किती मिळवली, सत्ता कोणती होती वगैरे. कोण आहे सगळं, कोण आहे सगळं. खरंच सांगतात, मंत्रालयात सुद्धा काम करताना मी असं दृश्य पाहिलंय की कालपर्यंत कॅबिनेट मध्ये जो मंत्री आहे, पण जेव्हा मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाली तर मंत्रालयातले शिपाई आणि त्या मंत्र्याला दाराच्या बाकड्यावर 2 तास बसले. त्या पदाच्या द्वारा सुद्धा जर लोकांच्या कल्याणाचं काम केलेलं असेल तर ते शाश्वत आहे आणि लोकांना ते बरोबर होतं. माणसा माणसाच्या नात्याचं सगळ्यात मुख्य सूत्रच आहे प्रेम. मल्लांनी येऊन जेवढ्या प्रेमाने मला सांगितलं इथे की आता सर शाळा चालवतोय, मला यायचंय त्या शाळेत. त्यालाही माहिती आहे की आता माझ्या वेळेवर मर्यादा आहे, म्हणून मी तुमची पण परवानगी सन्माननीय अध्यक्षांची मी आधी मागितली परवानगी, पण मी मुख्य शब्द हा देतोय की आज जरी माझ्यावरच्या वेळेच्या मर्यादाकडे निघत असलो तरी कायम आहे आणि मला वेळोवेळी कळते. शिवाय आणखी काय करायचं आणि हे काम पुढे कसं न्यायचं असे आपण जरूर करू. असा सगळा एकाहून एक अत्यंत आनंद.
पण व्यसनमुक्तीचं काम चालवण्याबद्दल त्यांचा सत्कार आहे. खरंच सध्या वावरताना माझ्या मनामध्ये काळजाची कालवाकाल होत असते. कारण दुर्दैवाने व्यसन फार वाढत चालली. ही दुर्दैवाने तरुण पिढी. आणि लक्षात घ्या की समता आहेच ना, समता हे मुख्य सूत्रच आहे. तरी पुढचं काही मी आधी का बोललो आता तुमच्या 30 सेकंदात लक्षात येईल. ते म्हणजे पुरुष तर कायम व्यसन करतच होता, ते समर्थन नाहीये. पुरुषांनी सुद्धा करता कामा नये. पण पुरुषांनी निर्व्यसनीपणाकडे जायच्या ऐवजी काय आणलेली समता की आता स्त्रिया पण विविध व्यसनांकडे पळू लागल्या. काय पण समता आहे आपल्या स्वप्नातली हवी आपल्याला समता. गांधीजी विवेकानंदांच्या स्वप्नातली समता, निर्व्यसनी समाज. आणि हवा असलं तर व्यसन चांगल्या गोष्टींचं लाव, व्यायामाचं व्यसन लाव, अभ्यासाचं व्यसन लाव, समाजाची निस्वार्थपणे सेवा करण्याचं व्यसन लाव, ट्रेकिंगचं व्यसन लाव. तुझ्यामधून प्रतिभा व्यक्त होते जीवनाच्या सर्व क्षेत्रातील त्याचं व्यसन लाव. आणि सिगरेट तर बघू काय रे, तुझ्या छातीचं खोकं, तुझ्या आरोग्याचं खोकं, तुझ्या जीवनाचं सगळं खोकणं, ते काय आनंद आहे का खरा जीवनातला? मी मुख्य प्रश्न वेळापैकी थेट त्या मुख्य मुद्द्याला जातो. व्यसनमुक्ती आणि विशेषतः तरुण पिढी उलट नियमित व्यायाम केला पाहिजे, नियमित योग केला पाहिजे, नियमित पोषक आहार घेतला पाहिजे. आणि असं एक तेजस्वी सणसणीत रसरशीत व्यक्तिमत्व जे मला हा मल्हार समोर आला क्षणी जाणवलं, म्हणून आनंद वाटला. आणि अशी जेव्हा युवा पिढी असेल तेव्हा देश रसरशीत आणि तेजस्वी तरुण होईल. माझ्या जीवाची कालवा असते वैयक्तिक पातळीला की मुलं मुली वळतायत व्यसनांकडे, निघतायत धनाधन दारूचे अड्डे आणि शनिवारच्या रात्री तिकडे जाऊन दारू पिऊन व जिभेवर एक ड्रगची गोळी घेऊन नाचणे म्हणजे पराक्रम. कसला पराक्रम आहे त्यात भाऊ? तू मानवी जीवनाचा खरा पराक्रम कर ना. आणि त्याला क्षितिज मोठं आहे ना. तेव्हा मला याही गोष्टीचा आनंदही वाटला. फक्त मी पुन्हा गांधीजींच्या एका पद्धतीने त्या व्यसनमुक्तीच्या कामाला शुभेच्छा देतोय. ते म्हणजे त्यांचं काम लवकरात लवकर बंद पडावं ही शुभेच्छा देतो. मी आता थोडं नम्रपणे तुम्हा सर्वांची पण एक परवानगी मागतो. मी संयोजन आणि यायला हवं म्हणता नाही, शिवराजांशी बोललो होतो आणि एक शिस्त आहे आणि आपल्या उत्तरदायित्व ते मानतो. समाजाप्रती आपण उत्तरदायी आहोत. लय शाणे नाही लागू केलेलो आपण. त्याला गाडी खोळून आणि गेला गाडी खोळून. तर मी स्वतःला शिकवतो की आपली ही वागण्याची पद्धत आहे. पण मी त्यांना आधी विचारलं की करेक्ट 1 वाजता मला निघावं, अशी मला परवानगी द्या. शिवाय कार्यक्रम सुरू होताना अध्यक्ष मध्याने श्रीपालजींनाही विचारलं की आपली परवानगी असावी. बरोबर 1ला माझी गाडी निघायला हवी आहे. त्याला म्हणजे 5-7 मिनिटं. पण मला म्हणते की नैतिक शिक्षणाचा सुद्धा आत्मा सांगायचा झाला तर तो मी 1 मिनिटात पण सांगेन. पण मी 5 घेईन. संपवताना मिनिटं 5. पहिलं तर सांगतोय की एका बाजूला सरकार आणि शिक्षणाच्या धोरणात नैतिक शिक्षण यायला पाहिजे. तसं महाराष्ट्र आणि भारताच्या शिक्षण धोरणात सुद्धा हे पाहिजे. तरी मी म्हणतोय की प्रत्येक गोष्ट काहीतरी सरकारच करणार असं आपण आता त्यातनं बाहेर पडतो. माझं म्हणजे आपण केलं, आपण सरकार नावाच्या गोष्टीची वाट पाहत थांबता कामा नये. आपण केलं. कुणाही व्यक्तीवर नैतिकतेचे पहिले संस्कार तर मुळी होतात घरातच, कुटुंब. आणि ते शब्दात नाही होत. आई वडील काय वागतात, आई वडील कसे बोलतात, आई वडील काय करतात, मुलं मुली आपोआप त्यातनं उचलतात.
आई वडीलच जर दारू पित असतील तर कितीही पोराला सांगितलं तरी ते यथावकाश पोरगं दारूकडे वळेल. आई वडीलच जर जातीपाती पाळत असतील, विषमता, दुसरी गोष्टी जात म्हणजे जणू काहीतरी शत्रू आहे असं काहीतरी कळत किंवा नकळत सुद्धा त्यांच्या बोलण्यात येत असेल, लहान मुलांना आपोआप ते मला कसं. नैतिकता पहिली सुरुवात घर, मग आहे शाळा आणि शिक्षण, त्यानंतर आहे समाज नावाची व्यापक एक वस्तुस्थिती, आणि मग कदाचित आहे सरकार. पण आपलं काम तुकोबारायांनी इतकं सोपं करून ठेवलंय, पुण्य पर उपकार पाप ते परपीड. तुकोबारायांनी नैतिकतेची इतकी साधी व्याख्या आपल्याला सांगितली. दुसऱ्याचं भलं करे, दुसऱ्याचं चांगलं चिंतन, आणि ते चांगलं व्हायला आपल्यापैकी काम करणे हे पुण्य, ही नैतिकता आहे. दुसऱ्याबद्दल काहीतरी वाईट विचार करणे, वाईट काम करणे ही पाप. थोडा वेळ असतो तेव्हा मी माझं बोलणं सध्या मी त्यांना मंत्र म्हणते, त्यांनी मी सुरुवात करतो. माझी भावना त्यातही नैतिकतेचा आत्माच आहे. कारण एक मंत्र आहे नमस्ते, आणि आपली कमालीची सुद्धा भारतीय, कारण त्या एका नमस्ते मध्ये आहे माझ्यातलं चैतन्य तुमच्यात त्या चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि याही वाक्याचा अर्थ आहे की सर्वांमध्ये एकच एक चैतन्य भरलेलं आहे, या नात्याने सगळे समान. इथे माणसात भेद नाही, आणि अजिबात उच्च नीचता आहे तर पाप आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमोघ, किंवा वर्ण अभिमान विसरली यादी, एकमेका लागतील पाहिले, हा ज्ञानोबा तुकोबांचा आपल्याला वास आहे. तो घेऊन आत्ता जगणे म्हणजे नैतिकता, आणि संतांनी आपल्याला ही दिली शिकवण, आपलं काम आहे त्या प्रकाशामध्ये. पण मी मनात असलेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगून शेवट करतो की नैतिकता आणि नैतिकतेचं शिक्षण घर, कुटुंब, आई वडील, शाळा, कॉलेज, शिक्षण पद्धती, समाज, सरकार, या सगळ्यापेक्षा सर्वात महत्वाचं आहे स्वतःपासून सुरू. स्वतःपासून सुरुवात, आणि बाकी सगळं उलट बोलायला सोपं आहे. सगळ्यात अवघड आणि सगळ्यात महत्वाचं हे, तुला काय समाजात नैतिकता हवी आहे का? तुला तू भ्रष्टाचाराने अस्वस्थ होतोस का? तू जातीयतेने अस्वस्थ होतोस का? तू दुर्दैवाने समाजामध्ये स्त्रियांना सध्याची वागणूक मिळते. माझी भावना आहे भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला पवित्र, आदराचं आणि समान स्थान, पण फार दुःखाची, दुर्दैवाची गोष्ट आहे. आता काय तुला या गोष्टीचं दुःख होतं का? सर्व परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून. ते फार अर्थपूर्ण असलेलं एक गांधीजींचं वाक्य आहे. त्यांच्या शैलीमध्ये ते अतिशय सोप्या इंग्लिश मध्ये गांधीजींचं वाक्य आहे, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग अबाउट. तुला जो बदल घडावा असं वाटतं, तुला जे परिवर्तन घडावं असं वाटतं, ते तू हो. सर्व परिवर्तन स्वतःपासून सुरुवात होते. आपल्या उपनिषदांमध्ये कमालीची महान गोष्ट आहे. एका आश्रमामध्ये शिष्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या काही परीक्षा होतात, आणि तो गुरु ते गुरुकुल ठरवणार की पहिला कोण, दुसरा कोण. सगळे मिळून 2 जण असे निघतात की ते सगळ्यावर समान मार्कांच्या बाजूचा किंवा आता नंबर 1 कोणाला द्यायचा, म्हणून तो गुरु त्या दोघांनाच एक काम देतो. दोघांच्या हातात एक कबूतर देतो. गोष्टीतच आहे, जनावरांप्रती सुद्धा क्रूरता नकोच आहे. गोष्टी सुद्धा त्या गोष्टी, त्या गुरु 2 शिष्यांना हातामध्ये कबूतर देतो आणि सांगतो, अशा जागी जा की जिथे तुम्हाला कोणी पाहत नाही, तिथे जाऊन या कबुतराला मारा आणि त्याला घेऊन या.
तास 2 तास 3 तास 3 तासानंतर एक शिष्य येताना दिसतो. लांबून बाकीच्या शिष्य पाहताय त्यांना दिसतं की हातातल्या उदगलीमध्ये कबुतराचं तलेवर मृत आहे. तर तो येतो, गुरुच्या चरणी ते कबूतर मेलेलं ठेवतो, विचारतो की तो दुसरा शिष्य आलाय का? तो नसतो आलेला. त्यामुळे अर्थातच त्या शिष्याला अनुभव आहे की गुरुनी सांगितलेलं काम मी केलं, म्हणजे माझा नंबर पहिला. तो म्हणतो डिक्लेअर करा, उद्याच्या पेपरला हेडलाईन पाहिजे मी पहिला आलोय. गुरु सांगतो थोडं तो दुसरा काय ते येऊ दे आणि मग आपण डिक्लेअर. मग तर 1 दिवस जातो, 2 दिवस जातात. तिसऱ्या दिवशी हा दुसरा शिष्य असा येताना दिसतो, लांबून थकलेला आहे, दमलेला आहे. जंगलामध्ये असला पाहिजे कारण अंगावरचे कपडे जे उत्तरीय आधार्य फाटलेलं, त्या 2-3 दिवसात थोडे दाढीचे पुष्ट वाढलेले, केस विस्कटलेले आणि हातातले लांबून एक कबूतर जिवंत असेल, त्याचे पंख फटफट करतातच आहे. तो येतो आणि गुरुला वंदन करतो. आश्रमातले सगळे जमतात आणि गुरु म्हणतो की कसं काम केलं सांगा जरा प्रत्येक. आनंदाने पहिला शिष्य सांगतो की गुरुदेव तुम्ही सांगितल्यानुसार निघालो, रस्त्यावर आलो, लोक होते, ट्रॅफिक होती, म्हणून जवळच्या जंगलात गेलो. तिथे त्या कबुतराची मानपीठ जाणार तेवढ्या मला घरीच दिसलं. तिथे माझ्याकडे बघतात. मला आठवलं की तुम्ही म्हणलात इथे कोणी माझ्याकडे बघत नाही, म्हणून म्हणला मी एका गुहेमध्ये गेलो आणि त्या कबुतराचे प्राण घेतले आणि म्हणून याला विश्वास. मग गुरु म्हणतो दुसऱ्या शिष्याला काय रे तुला एवढं साधं काम करून नाही सांगतो. तर तो शिष्य सांगतो की गुरुदेव ह्याप्रमाणे मी पण असाच रस्त्यावर तिथे ट्रॅफिक जंगलामध्ये तिथे हरिण असो प्राणी असो ते बघतायत. तो म्हणला म्हणून मी गुहेमध्ये आणि त्या कबुतराची मान फिरणार तेवढ्यात मला दिसलं की ते कबूतर बघताय ना माझ्याकडे. तुम्ही सांगितलेलं सूत्र काय आहे, तिथे तुझ्याकडे कोणी बघत नाही. मग तो म्हणतो मी त्या कबुतराच्या डोळ्यावर हात ठेवले आणि फिरगाला तेवढ्यात मला जाणवलं की बाकी कोणीही माझ्याकडे बघत असो नसो मी बघतोय ना माझ्याकडे. तुम्ही तर सांगितलंय जिथे कोणी बघत नाही. तुमच्या टाळ्यांनी मला सांगितलंय की तुम्हाला गोष्टीचा पण अर्थ कळला आणि पहिला मुलगा कोणाला ते पण कळलं. जिथे आपल्याला कोणी बघत नाही अशी जागा असते. माणूस डोळे असून अंधारा असल्यासारखा व्हायचा प्रयत्न करतो. माणूस जगाला फसवतो, स्वतःला पण फसवतो. पण अंतिमतः आपण समाजाला पण उत्तरदायी आहोत आणि स्वतःला पण उत्तरदायी आहोत. सर्व नैतिकतेचा पाया हा आहे आणि मुख्य म्हणजे नैतिकता म्हणजे काहीतरी कृत्रिम गोष्ट, काहीतरी ताणाची गोष्ट, काहीतरी सरकार आहे, कायदे आहेत, नाहीतर पकडले जाऊ, हे सगळ्या चुकीच्या समजुती आहेत. नैतिकतेमध्ये जीवनातला खरा आनंद आहे आणि लोक चुकीच्या कल्पनांपायी त्या आनंदाला मुक्ता मिस करतात. तेव्हा आपण सर्वांना हा नैतिकतेमधला खरा आनंद लाभो अशी प्रार्थना करतो. या पुढच्या काळातल्या सर्व सरकारांचं वचन पुन्हा एकदा कायमसाठी सांगतो आणि आता आपण